सच्चा झूठा, कटी पतंग, आराधना, दी ट्रेन, आन मिलो सजना, बहारदार चित्रपटांची नावं. आज तुम्हाला इतक्या जुन्या काळात हा प्रवी का घेऊन चाललाय असा प्रश्न तुम्हाला निर्माण होईल. कारण आता 2026 सुरू आहे आणि हा प्रवी 1968 पासूनच्या काय गप्पा मारतोय. राजेश खन्नाचे हे चित्रपट आहेत एवढं लक्षात येतंय. सफर आणि आत्ता ज्या चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत तो म्हणजे दी देन सुपरस्टार जतीन चुनीलाल खन्ना, राजेश खन्नाजी यांचा गाजलेला चित्रपट आनंद. आनंद कभी मरते नहीं और आनंद मरा भी नहीं असा डायलॉग त्या चित्रपटात आहे. बॅकग्राऊंडला आणि एका कॅन्सरग्रस्त पेशंटची भूमिका जबरदस्त अदाकारी, अतिशय उत्कृष्टपणे निभावलेला हा एक राजेश खन्ना यांचं किरदार असंच सगळेजण नावाजत आहेत. पाहता पाहता मित्रांनो 1971 आणि 2026 आपला आनंद 55 वर्षांचा झाला आणि म्हणून हा राजेश खन्नाजींच्या सन्मानार्थ त्यांची आठवण काढत या चित्रपटाविषयी थोडंसं आपल्या मनाशी हितगुज. काही गोष्टी तुम्हाला माहिती नक्की असणार आहेत पण राहवलं नाही. एक गाणं आहे ना, हम जब होंगे 60 साल के तुम तो होगी 55 की, बोलो रानी बोलो तुम याद करोगी क्या प्रीत हमारे बचपन की, असं काहीसं गाणं आहे. अहो हे 55 वर्षाचं झालं या चित्रपटावर तुम्ही आम्ही केलेलं प्रेम. भलेही एखादा तरुण व्यक्ती 22-25 वर्षाचा का असेना, पण तो या 55 वर्षापूर्वीच्या चित्रपटावर आजही तो जेव्हा मन लावून हा चित्रपट पाहतो तेव्हा त्याचंही या राजेश खन्ना यांच्यावर असंच प्रेम बसतं. जणू काही तो त्यांना 60-70 वर्षापासून ओळखतोय. जणू काही हा 25 वर्षाचा तरुण त्यांना गेली 60 वर्ष पडद्यावर बघतोय. अशाच पद्धतीने त्याचं मन नक्की सांगत असतं त्याला. 1971 सालचा हा सुवर्ण काळ, ज्याप्रमाणे मी सांगितलं की सफर, दी ट्रेन, आराधना, कटी पतंग, आन मिलो सजना अशा सुपर डुपर हिट चित्रपटांची यादी राजेश खन्ना यांच्या नावावर लागू झाली होती आणि यातील काही चित्रपटांनी 25-25 आठवडे सिल्वर ज्युबिली एकेका टॉकीजला गाठलं होतं. असे सुपरहिट पिक्चर देणारा त्यावेळचा हा सुपरस्टार राजेश खन्ना, ज्याला प्रेमाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काकाजी म्हणायचे. आणि मग असा बहारदार काळ सुरू असताना ऋषिकेश मुखर्जींकडं एक कहाणी होती. आता ही कहाणी कशी होती? ऋषिकेश मुखर्जी, ज्यांना आदराने ऋषिदा म्हणायचे, बंगाली बाबू यांची आणि राज कपूर यांची खूप घनिष्ठ मैत्री. आणि एकदा कपूर खानदान के ये होनहार चिराग राज कपूरजी हे आजारी पडले. आजारी पडल्यावर ऋषिकेश मुखर्जी त्यांना बघायला गेले. राज कपूर मोठ्या अभिमानाने ऋषिदांना बाबू मोशाय अशी हाक मारायची. बंगाली बाबू होते त्यामुळं राज कपूर यांच्या ओठावर सहज हे नाव येऊन गेलं आणि ते राज कपूरनी ऋषिदांना बाबू मोशाय म्हणणं बस हे सवयीचं होऊन गेलं. राज कपूर यांचा तो आजार बघितला आणि त्यांचं हे आजारपण पाहिल्यावर ऋषिदांचं मन खूप हेलावून गेलं.
मनामध्ये एक विचार येऊन गेला, अरे आपला हा जिवलग मित्र जर अचानक हे जग सोडून गेला तर. आणि मग मनाला खूप यातना झाल्या आणि त्यातूनच आनंद या चित्रपटाची कथा निर्माण झाली ऋषिदांच्या मनात. आणि त्याच कथेवर आधारित हा आनंद चित्रपट. कथा तर तयार आहे. एक दोघांना ऐकवल्यानंतर या कथेमध्ये खूप दम आहे अशी कॉम्प्लिमेंट पण मिळाली. गुलजारजी ज्यांनी या चित्रपटाचे डायलॉग लिहिले. मग सुरू झाला शोध की आता या चित्रपटात नायक कोण, त्याचा जोडीदार कोण, इतर पात्र कोणी कोणी करायची, असा शोध करत करत जॉनी वॉकर यांचं नाव एका भूमिकेसाठी फिक्स झालं आणि महत्त्वाच्या भूमिकेसाठी किशोर कुमार आणि मेहमूद या दोघांना डोळ्यासमोर ऋषिदांनी ठेवलं. आणि मग त्याप्रमाणे पहिल्यांदा पिक्चरचा हिरो म्हणून आनंदचं हे पात्र कोणी रंगवायचं, त्यांच्या डोळ्यापुढं किशोरदा, म्हणून ते किशोरदाच्या बंगल्यावर गेले. आणि नेमकं किशोरदांना एका बंगाली निर्मात्याने फसवलं होतं आणि ते डोक्यात होतं, म्हणून त्यांनी चौकीदारला सांगितलं होतं की जर कोणी बंगाली व्यक्ती आपल्या बंगल्याच्या गेटपर्यंत आली तर किशोरदा घरात नाही आहेत सांगणे, त्यांना हुसकावून लावणे आणि पुन्हा येऊ नका असं स्पष्ट सांगणे. पण त्या वॉचमनला तर काय माहीत की जो बंगाली बाबू आहे तो वेगळा आहे, आत्ता आलेले ऋषिकेश मुखर्जी हे बंगाली बाबू वेगळे आहेत. चौकीदार हा शेवटी तो चौकीदार, त्यांनी ऋषिदांना हुसकावून लावलं आणि किशोर कुमारांचा निरोप आहे असं सांगायलाही तो विसरला नाही. ऋषिदांच्या मनात तसं पाहिलं तर मग एक आढी आली कि किशोरदासारखा बंगाली माणूस आपला असा इन्सल्ट करतो, चलो इसका नाम ही डिलीट कर देंगे, दूसरा और कोई बहुत कुछ लोग हैं अपने इंडस्ट्री में, उनके पास जाएंगे, असा विचार करून किशोरदांच्या बंगल्यावरनं ऋषिदांची गाडी परत गेली. मग डोक्यात विचार आला की धर्मेंद्र, किशोरदाबरोबर मेहमूद होते त्यामुळं मेहमूदचाही त्यांनी विचार डोक्यातनं काढून टाकला. धर्मेंद्रशी पण काही जमलं नाही, तारखा मिळाल्या नाहीत. शेवटी गुलजार यांना माहीत होतं की ऋषिदांकडे एक खूप चांगली कहाणी आहे. गप्पांच्या ओघामध्ये राजेश खन्ना यांच्याशी गप्पा मारताना गुलजार यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि ऋषिदा एका हिरोची तलाश आहे त्यांना असं सांगायलाही गुलजार विसरले नाहीत. काकाजी तेव्हाचे सुपरस्टार, तसं पाहिलं तर निर्मात्यांची रांग घरी लागलेली. पण काकाजींच्या मनात आलं, अरे ऋषिदांकडं कहाणी म्हणजे काहीतरी दम असणार आहे. काकाजींनी तडक ऋषिदांचं घर गाठलं. द व्हेरी नेक्स्ट डे, ज्या दिवशी कळलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपले राजेश खन्ना ऋषिदा यांच्या घरी दत्त म्हणून हजर आणि आग्रह धरला की ऋषिदा, मला ती कहाणी ऐकायची, मुझे स्क्रिप्ट सुनाव, असा त्यांनी आग्रह धरल्याने ऋषिदांचा नाईलाज झाला. त्यांनी ती कहाणी ऐकवली. राजेश खन्नांना कहाणी खूप पसंत पडली. आनंद का किरदार मैं निभाऊंगा, आपकी जो कुछ भी शर्तें हैं वो बताओ ऋषिदा. ऋषिकेश मुखर्जी म्हणाले, राजेश जी आप तो बड़े सुपरस्टार हो, आपकी डेट्स मुझे नहीं मिलेगी, मुझे तो ये फिल्म बहुत जल्दी पूरी करनी है. ऋषिदा जी, आप जो कहोगे वो करेगा ये राजेश खन्ना, आप सिर्फ बताओ तो सही. ऋषिदांनी 3 अटी घातल्या. पहिली अट, तू आज जी फी घेतोयस राजेश तेवढी मी देऊ शकत नाही, निम्म्या फीमध्ये तुला काम करावं लागेल. राजेश खन्नांनी हाँ भर दी. दूसरी बात, मुझे कंटिन्यूअसली आपकी डेट्स चाहिए, वो मिलनी चाहिए, और सेट पे आपको जो वक्त दिया है उस वक्त पे ज़रूर हाजिर रहना है. तीनों शर्तें मंजूर है तो बताइए, मैं आज ही आपको साइन कर दूंगा. राजेश खन्नांना कहाणी एवढी आवडली होती की त्यांनी हां सारी शर्तें मंजूर है ऋषिदा, चलो. शेवटी जया भादुरी या ऋषिकेश मुखर्जींच्या जवळच्या होत्या, ओळखीच्या होत्या. त्यांनी अमिताभ बच्चनचं नाव सुचवलं असं ऐकतोय. जरी कौन बच्चन कौन बुच्चन असं बोलले असले राजेश खन्ना कधीतरी,
असं जया भादुरींनी एका इंटरव्ह्यूमध्ये जरी सांगितलेलं असलं तरीसुद्धा असंही ऐकिवात येतं की राजेश खन्नानीच एक स्ट्रगलिंग एक्टर है अमिताभ बच्चन, उन्हें मेरे दोस्त का किरदार दिया जाए असंही सुचवलं होतं, असंही समजतं. खरं खोटं याला काही आता महत्त्व नाही आहे, कारण हा सुपरस्टार तर काळाच्या पडद्याआड गेलेला आहे, पण एक अजरामर कलाकृती निर्माण करून गेला आहे. आज ती कलाकृती 55 वर्षाची झाली. सीमादेव, रमेशदेव म्हणजे आमच्या अजिंक्य देव यांचे मातापिता, त्यांचीही यात भूमिका आहे, डॉक्टर रमेशदेव. आणि सीमादेव यांच्या घरी बाबू मोशायला घेऊन तो आनंद येतो. तो एक सीन आहे, जबरदस्त सीन. सीमादेव यांनी त्यांची आठवण सांगितली या सीनच्या बाबतीत. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये राजेश खन्ना आणि बाबू मोशाचं स्वागत करून, त्यांना नमस्कार करून सीमादेव यांना दुसऱ्या खोलीत जायचं आहे कॅमेऱ्याच्या फ्रेममधून बाहेर. पण लगेच कॅमेरा राजेश खन्नावर येतो. सीमादेव असा काहीसा डायलॉग मारतात, आज तो मैंने आपको भाई बना दिया, आणि त्या कॅमेऱ्याच्या फ्रेमच्या बाहेर. आणि लगेच कॅमेरा राजेश खन्नावर, आनंदवर. हा भाऊ लगेच सीमादेव यांना बोलून जातो, वैसे मैं एक भाई के नाते क्या आशीर्वाद दूँ बहना, ओ मेरी बहना, मैं तो ये भी तो नहीं कह सकता कि मेरी उम्र तुझे लग जाए, ऐसा भी तो तुझे मैं कह नहीं सकता. हा डायलॉग 2-3 ओळींचा डायलॉग, पण अशा काही ताकदीने राजेश खन्ना यांनी तो टाकला की कॅमेऱ्याच्या फ्रेमच्या बाहेर मी उभी होते त्यांची ही ॲक्टिंग पाहत, आणि लगेच मी धावत आतल्या खोलीत गेले आणि ओक्साबोक्शी रडले. मित्रांनो, हा इम्पॅक्ट तो चित्रपट पाहताना सुद्धा आपल्याकडे जर छाताडात हळवं मन असेल तर नक्की जाणवतो. आज फक्त ही आठवण सांगताना सुद्धा मला भरून आलं आहे. का तर मी तो चित्रपट पाहिला आहे, आणि त्या पॉईंटला जेव्हा पहिल्यांदा चित्रपट पाहिला तेव्हा मला काय झालं होतं तेच आत्ता होतं आहे. त्यामुळं त्या नटामध्ये, आपल्या राजेश खन्नाजींमध्ये ही डायलॉग फेकण्याची जी ताकद होती, त्या ताकदीचा अंदाज तुम्हाला येत असेल. खास करून आजच्या 25-30 वर्षाच्या युवकांसाठी मी हे वाक्य बोलतो आहे. किती ताकद, तो इम्पॅक्ट आज 55 वर्ष झाल्यानंतरसुद्धा साध्या आठवणींनीसुद्धा डोळे भरून येतात. काय तो कलाकार असेल, काय त्याचं ते सादरीकरण असेल, काय त्याची ती डायलॉग फेकण्याची कला असेल. उगीच नाही कोणी सुपरस्टार होत. त्यामुळं त्यावेळेचा या सगळ्या आठवणींनी माझे डोळे भरून आलेत. माफी मागतो मी, पण आनंदचा इम्पॅक्ट तो आहेच तसा. यातली संवाद फेकीनी आनंदनी, राजेश खन्नानी या चित्रपटाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि सुपर हिट फिल्म झाली. स्वस्तिक या चित्रपटगृहात 25 आठवडे चालला. अनेक चित्रपटगृहात सिल्वर ज्युबिली सादर केली या चित्रपटाने. आणि हा सगळा सुपरस्टारचा बाज साजरा करत असतानाच त्याच्या मित्राची भूमिका केलेले अमिताभ बच्चन यांनासुद्धा प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं एक भाग्य लाभलं याच चित्रपटाद्वारे. असंही बोललं जातं की अमिताभ बच्चन आनंद चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सकाळच्या वेळेस तो प्रीमियर अटेंड करण्यासाठी जाताना पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले, तेव्हा पेट्रोल पंपावर कोणीही त्यांना ओळखत नव्हतं. आणि हेच तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर ते जेव्हा पेट्रोल पंपावर गेले तेव्हा त्यांना एक अमिताभ बच्चन आले अशी ओळख मिळाली होती. असे काही ते 55 वर्षापूर्वीचे किस्से, राजेश खन्नांच्या या आठवणी, आणि या आनंद चित्रपटातील तो कॅन्सरचा पेशंट. आजही तुम्ही चित्रपट पहा, आजही तुम्ही हबकून जाल त्यांची ॲक्टिंग पाहून. वो एक अलग सा अंदाज किरदार निभाने का, वो एक अलग सा अंदाज डायलॉग का. राजेश खन्ना, यू आर सिम्पली ग्रेट. आपण गेलात
पण अशा आठवणींच्या रूपाने सुपरस्टार राजेश खन्ना या पृथ्वीवर सतत जिवंत असेल, सतत जिवंत असेल, क्योंकि आनंद कभी मरता नाही. या चित्रपटातल्या गाण्यांच्या बाबतीत खूप काही सांगण्यासारखं आहे. कंपोजिशन सलील चौधरी यांचं, गाणी योगेश यांनी लिहिली, डायलॉग्स बाय गुलजार, एक से एक डायलॉग आहेत. राजेश खन्ना जेव्हा चित्रपटामध्ये अंतिम श्वास घेतात तेव्हाचा डायलॉग, बाबू मोशाय, जिंदगी की डोर ऊपर वाले के हाथ में है, यहाँ कौन कब कैसे उठ जाएगा किसी को कुछ भी तो पता नहीं, कुछ भी तो पता नहीं, बाबू मोशाय. अशी नुसती हाक जरी तुम्ही आनंद चित्रपटातली ऐकाल ना, की एक मित्र आपल्या मित्राला अशा पद्धतीने हाक मारतो, आपलं मरण माहीत असतानासुद्धा त्याच्याबरोबर हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करतो. मनामध्ये सगळी मृत्यू कधी येणार आहे, लवकर येणार आहे हे सगळं माहीत असूनसुद्धा चेहऱ्यावर मस्तपैकी हास्य दाखवत, आनंद दाखवत जगणारा हा एक आनंद खरंच खूप काही शिकवून जातो ना. गाणी एक से एक गाणी, त्यातलं मग मन्नाडेंचं गीत घ्या किंवा मुकेशजींचं गीत घ्या, सगळी गाणी अगदी सुपरहिट. आणि त्या गाण्यांचं सादरीकरण करताना राजेश खन्नाजींच्या डोळ्यातले भाव, चेहऱ्यावरचे भाव, क्या कहने है. कोणतंही गाणं घ्या आनंदमधलं, त्यातल्या त्यात मन्नाडेंचं जे गाणं आहे, जिंदगी कैसी है पहेली हाय, या गाण्याच्या विषयी असं समजतं की हे गाणं चित्रपटात घेतलं पण नव्हतं. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या गाण्याचं चित्रीकरण केलं. ऋषीदास असे हे गाणं नको असं म्हणत होते, पण राजेश खन्नाजींना हे गाणं, त्याचा अर्थ खूप आवडला होता. पण जरी टायमिंग सेन्स चांगला असला आणि सिंगिंगच्या बाबतीतलं नॉलेज असलं तरी राजेश खन्नाजींना मन्नाडेंनी गायलेल्या या गाण्यावरती लिप मुवमेंट करणं थोडं अवघड चाललं होतं. तरीही राजेश खन्ना यांनी सांगितलं की काहीतरी सिच्युएशन निर्माण करा आणि हे गाणं नक्की घ्या चित्रपटात. असं सांगितल्यानंतर ऋषीदांनासुद्धा राहवलं नाही आणि मग त्यांनी हे गाणं घेण्याचं ठरवलं. पण काही केल्या राजेशजी यांना काही एक्सप्रेशन आणि लिप मुवमेंट याचा ताळमेळ घालता येईल. ते पाहून आपले ऋषीदा थोडे गडबडले, घ्यावं का नाही हे गाणं अशा द्विधा मनस्थितीत पोचले. पण राजेश खन्नांचा आग्रह त्यांना मोडवला नाही. त्यांनी एक युक्ती काढली की या गाण्याचं चित्रीकरण आपण समुद्रकिनारी करू. पहिल्या फक्त 2 ओळी तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून म्हणा आणि नंतर बीचवरती पाठमोरी तुमची आकृती दिसेल, तुम्ही चालत फक्त हे गाणं गुणगुणताय, अशा पद्धतीने मी या गाण्याचं चित्रीकरण करेन असं ठरलं. आणि मग पिक्चरमध्ये एक सिच्युएशन निर्माण केलं गेलं आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्ही ते गाणं आजही पाहतो. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये हसाए कभी ये रुलाए, अशा काहीशा ओळी कॅमेऱ्याकडे बघत राजेश खन्ना यांनी गुणगुणल्या. आणि त्यानंतर त्यांची पाठमोरी आकृती बीचवर चालते आहे आणि बॅकग्राऊंडला आपण हे गाणं ऐकतो आहे. पण या गाण्यातले भाव, या गाण्याचा अर्थ खूप काही सांगून जातो आणि मनाच्या तळापर्यंत हे गाणं रुतून राहतं. 55 वर्ष झाली या गाण्याला, तरी या गाण्याची गोडी, त्याच्या अर्थामध्ये वाहत जाणं आणि अश्रूंनी डोळ्यातनं बाहेर वाहत येणं, हे आजही तसंच घडतं. त्यामुळं काही चित्रपट, काही कलाकार खूप मोठा आनंद देऊन गेलेत आणि त्यातलाच हा आनंद, हा चित्रपट 55 वर्षाचा झाला. पण या आनंद चित्रपटाचं तारुण्य कधीही कमी होणार नाही. त्याच्या आठवणीतलं हे तारुण्य, त्याच्या आठवणींनी येणारा हा आसवांचा महापूर, हा असाच वाहत राहील, वाहत राहील, यात मला तरी काही शंका वाटत नाही. मित्रांनो, मैंने
तेरे लिए ही सात रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने. किती गाणी, काय गाणी, मुकेश काय, मन्नाडेजी काय, ऋषिकेश मुखर्जी, गुलजारजी, सलील चौधरीजी, राजेश खन्नाजी, अमिताभ बच्चन, जॉनी वॉकर. सगळ्यांची नावं घ्यायची. शेवटचा सीन, आपला मित्र आता जातोय, अंतिम श्वास घेतोय तो, आणि तो हे जग सोडून चाललाय, आणि अमिताभ बच्चनजींना तो सीन द्यायचा आहे. आपला मित्र चालल्यानंतर, जिवलग मित्र गेल्यानंतर काय मनाचा आकांत होतो तो सगळा चेहऱ्यावर दाखवायचा आहे. आणि तो सीनच्या आधी अंतर्मुख होऊन बसलेले अमिताभजी. प्रत्येक सीनला न्याय देणं हे तर त्यांनी नंतर अनेक चित्रपटात दाखवून दिलं आहे. मेहमूद जे त्यांचे मित्र होते, इंडस्ट्रीमध्ये आल्या आल्या ज्यांनी आधार दिला, त्यापैकी एक नाव म्हणजे मेहमूद. महमूद हे शूटिंग बघायला आले होते. महमूद यांनी सांगितलं की वो आनंद नहीं मर रहा है, तेरा कलीग है, बॉलीवुड का हिस्सा है, राजेश खन्ना मर रहा है, ऐसे ही तुझे तेरे दिल को समझाना है और उस सीन में इन्वॉल्वमेंट लेनी है. अर्थात एक सिनियर व्यक्ती, अमिताभजी, त्यांनी ते ऐकलं आणि मग मानसिक तयारी केली की हां, आपला मित्र राजेश खन्ना हा मरतोय आणि ते आपल्याला दर्शवायचं आहे. पहा मित्रांनो, तो सीन आजही पहा. आजही नाही तुम्हाला रडू आलं तर ऋषिदांचं नाव दुसरं. दी ग्रेट ऋषिकेश मुखर्जी, दी ग्रेट स्टोरी, दी ग्रेट आर्टिस्ट. असा फिल्म, असा पिक्चर, असा चित्रपट पुन्हा बनणे नाही, पुन्हा बनणे नाही. 55 वर्ष झाली तरीही या चित्रपटाची गोडी अशीच वाढत राहो, यात सदिच्छा आणि शुभेच्छा. यांची काही गरज आहे का हो या चित्रपटाला? तरीही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशीच ही गोडी, या आनंदबद्दल शेकडो वर्ष ही गोडी अशीच टिकून राहील, हीच खात्री मी बाळगतो. आणि या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो, आपला निरोप घेतो. चला पुन्हा एकदा बसूयात, मोबाईल समोर घेऊन बसूयात आणि आनंद चित्रपट, पुन्हा पूर्ण चित्रपट पाहूयात. याच विनंतीसह चलतो मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल. अशाच अनंत गोष्टींचा खजिना असलेला एकमेव चॅनल.